नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं बऱ्याच कालावधीनंतर स्वागत आहे. आज विधिमंडळामध्ये स्वर्गीय अजितदादा पवारांना श्रद्धांजली वाहताना राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील असे म्हणाले की अजितदादांना असं वाटत होतं की विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते असताना म्हणजे काँग्रेस पक्षातर्फे विरोधी पक्षनेते असताना त्यांना आपल्याकडे खेचायला हवं. आता अजितदादांना विखे पाटलांना खेचावंसं का वाटलं याबाबत त्यांनी जे थोडक्यात विश्लेषण केलं त्याचं जी रील तयार झाला तो विखे समर्थकांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. तर अजितदादांना असं का वाटलं की त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या विरोधी पक्षनेते असलेल्या विखे पाटलांना आपल्या पक्षात खेचावं. तर जयंतराव म्हणतायत की त्यांनी आमच्या राज्यव्यापी दौऱ्याची जी बसची आणि जेवणाची व्यवस्था इतकी उत्तम केली होती की अजितदादांना वाटलं की असा माणूस आपल्याकडे असला पाहिजे. आणि जयंतरावांनी पुढचं एक वाक्य उच्चारलं, ताकद आणि काम दादांना ओळखता येत होतं. म्हणजे ताकद आणि काम विखे पाटलांकडे आहे असं एका अर्थाने जयंतरावांनी सूचित केलं. खरं म्हणजे या सगळ्यांचे मुख्य ओरिजिन जे आहे फार पूर्वी ते काँग्रेस पक्षाचं. आता काँग्रेस पक्षामध्ये पवार साहेबांनी काय केलं तर काँग्रेस पक्षा सहकारातले जे सुभेदार आहेत त्यांना आपल्याकडे खेचलं. महाराष्ट्राचं काय, देशाच्या राजकारणामध्ये खेचाखेची चालते. जसं दादांना वाटलं विखे पाटलांना खेचावं तसं पवार साहेबांनी पुलोदमध्ये असताना जनता पक्षाच्या थेट जनसंघाच्या सुद्धा आमदारांना आपल्याकडे खेचलं, सवता सुभा मांडला आणि पुलोदचं सरकार स्थापन केलं. पुढे परत ते काँग्रेस पक्षात गेले. परत त्यांनी जे सुभेदार आहेत राज्यातले सहकारातले त्यांना आपल्याकडे घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेस तयार केली, ताकद आणि काम उभं करून दाखवलं आणि मग त्यांना काँग्रेसकडे खेचले जाताना किंवा काँग्रेसला त्यांना खेचताना सोपं गेलं आणि त्यातून काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये प्रदीर्घकाळ सत्तेत राहिले. इकडे विखे पाटील सुद्धा सुभेदार होते. त्यांनी काय केलं बघा, त्यांनी काँग्रेस पक्ष प्रभावी असताना लोणीला पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान, इंदिराजी पंतप्रधान, ह्या दोन यांच्यासह मातब्बर जे काँग्रेसचे लीडर होते ते सगळे लोणीला आले. मोठे मोठे विशाल मेळावे झाले वेगवेगळ्या निमित्ताने. आणि मग पुढे बाळासाहेब विखे पाटील असताना आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकीय करिअर सुरू होत असताना त्यांना पहिलं मंत्रिपद शिवसेनेने दिलं. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे लोणीत आले, शिर्डीत आले, मेळावे झाले. पुढे ते परत काँग्रेसमध्ये गेले. म्हणजे काँग्रेसना सुद्धा त्यांना वाटलं की त्यांनाही काँग्रेसकडे जायचं होतं. काम जयंतरावच्या भाषेत काम, क्षमता, ताकद असल्यामुळे पुन्हा काँग्रेसकडे खेचले गेले. त्यावेळेस नरसिंहराव असतील, सोनिया गांधी असतील, म्हणजे नरसिंहराव पंतप्रधान, सोनिया गांधी सुपर पॉवर आणि पुढे मनमोहन सिंग पंतप्रधान हे लोणीला आले. मग पुन्हा ताकद आणि कामाच्या जोरावर भाजपला वाटलं, भाजपचं सरकार आलं, त्यांना भाजपकडे जाणं क्रमप्राप्त होतं. मग ते भाजपकडे जात असताना जयंतराव म्हणतात त्याप्रमाणे त्यांचं काम आणि क्षमता, ताकद कामाला आली, ती कमवावी लागते. कमवलेल्या ताकदीवर, इलेक्टिव्ह मेरिटवर ते पुन्हा भाजपमध्ये गेले. मग भाजपमध्ये गेल्यानंतर देवाभाऊंपासून ते थेट पंतप्रधानापर्यंत, अमित शहापर्यंत येथे टोलेजंग मेळावे, टोलेजंग कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. एवढंच नाही तर ही म्हणजे राजकीय कार्यक्रमाबरोबरच साहित्यिक कार्यक्रमसुद्धा होतात, समाजातल्या विविध घटकांचे कार्यक्रमसुद्धा होतात. याचं कारण इलेक्टिव्ह मेरिटबरोबर खेचाखेचीची क्षमता तयार करावी लागते. म्हणून अजितदादांना वाटलं की विखे पाटलांना आपल्याकडे खेचावं. मी पुन्हा एकदा सांगतो, इलेक्टिव्ह मेरिट मोठे इव्हेंट सादर करण्याची किंवा आयोजित करण्याची क्षमता ही लक्षात घेतली की कुठल्याही राजकीय पक्षाला त्याची उपयुक्तता कळते. मग जो पक्ष सत्तेत असतो त्यात जाणं सोपं असतं आणि
खेचाखेचीलाही ते सोपं जातं. दादांना एकेकाळ विखे पाटलांना खेचावंसं वाटलं, आता ते भाजपला वाटतं आहे. त्यावेळेस त्यांनी आठवण सांगितली, त्यावेळेस विखे पाटील विरोधी पक्षनेते होते, आता ते जलसंपदा मंत्री आहेत. खेचाखेची हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे, त्याला जयंतरावांनी आज उजाळा दिला. म्हणूनच विखे समर्थकांनी तो रील सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल केला. तो का व्हायरल केला याचं मी जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.